पनवेल महानगरपालिकेच्या निवडणूक रणधुमाळीत भाजपचा झंझावात सुरूच असून प्रभाग क्रमांक 18 येथून नितीन पाटील यांची बिनविरोध दणदणीत विजयानंतर आता महाविकास आघाडीला आणखी एक मोठा राजकीय धक्का बसला आहे। खारघर परिसरात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने संपूर्ण आघाडी अडचणीत सापडली असून भाजपचा मार्ग अधिक सुकर झाला आहे। खारघर प्रभाग क्रमांक 4 मधून महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसच्या शिल्पा ठाकूर यांची उमेदवारी अर्ज दाखल केला होता। मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या छाननीमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्याने त्यांचा अर्ज बाद ठरवण्यात आला। यासोबतच अपक्ष उमेदवारांसह एकूण 8 अर्ज बाद झाल्याने निवडणूक रिंगणात भाजपचा वरचष्मा अधिक मजबूत झाला आहे। भाजप विरोधात लढा देण्याची भाषा करणाऱ्या महाविकास आघाडीची तयारी कागदोपत्रीच कमकुवत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे। उमेदवारी अर्ज सुद्धा नीट न भरता येणारी महाविकास आघाडी सत्तेसाठी किती सज्ज आहे यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। दुसरीकडे भाजप मात्र पूर्ण तयारीनिशी संघटित ताकदीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने निवडणुकीला सामोरे जात असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे। पनवेलमध्ये आधीच भाजपचे प्रभाग क्रमांक 18चे उमेदवार नितीन पाटील यांनी मिळवलेला दणदणीत विजय आणि आता खारघरमध्ये महाविकास आघाडीचा झालेला पराभव यामुळे भाजपचा विजयाचा मार्ग अधिक सुकर होत असल्याचे राजकीय विश्लेषक सांगत आहेत। येत्या काळात आणखी धक्के महाविकास आघाडीला बसण्याची चिन्हे असून पनवेलमध्ये भाजपचे वर्चस्व अधिक मजबूत होत असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे।